अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, कधी असा विचार मनात आला आहे का की काही दिवस आपल्या आयुष्यात असे असतात ज्या दिवशी केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. काही क्षण असे असतात जेव्हा विश्वाची ऊर्जा, निसर्गाची शक्ती आणि भक्ताची श्रद्धा हे तिन्ही एकत्र येतात आणि तोच क्षण असतो परिवर्तनाचा. होळीचा सण हा फक्त रंगांचा उत्सव नाही, तो आहे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचा प्रारंभ. होलिकेची ज्वाला ही केवळ अग्नी नसते, ती आपल्या भीती, अडचणी, अपयश आणि दुःख जाळून टाकणारी असते. दैवी ऊर्जा मानली जाते. अनेक संतांनी सांगितलं आहे, जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते तेव्हा देवाला शब्दांची गरज नसते, फक्त भावना पुरेशी असते. आणि म्हणूनच फाल्गुन पौर्णिमेच्या पवित्र रात्री केलेली काही उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. आजच्या या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी कोणते उपाय करावेत, ते कसे करावेत आणि कोणत्या वेळी करावेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते श्रद्धेने कसे करावेत, कारण उपायापेक्षा मोठी गोष्ट असते विश्वास. होळीचे आध्यात्मिक महत्त्व पहा. स्वामी भक्तांनो, पुराणामध्ये होळीचा उल्लेख फक्त उत्सव म्हणून नाही, तर अहंकारावर भक्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणून केला आहे. होलिका दहन आपल्याला एक विशेष संदेश देतं. वाईट कितीही शक्तिशाली वाटलं तरी सत्य आणि श्रद्धा शेवटी विजय मिळवतातच. या दिवशी अग्नितत्व हे अत्यंत जागृत अवस्थेमध्ये असतं असं मानलं जातं. अग्नी म्हणजे शुद्धीकरण. जसं सोने अग्नीमध्ये तापवलं की अधिक शुद्ध होतं, तसंच आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा या दिवशी अग्नीमध्ये अर्पण केल्यामुळे कमी होते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी विशेष प्रार्थना आणि उपाय करतात. उपाय क्रमांक 1, इच्छापूर्तीसाठी नारळ अर्पण. स्वामी भक्तांनो, सर्वात सोपा पण अत्यंत प्रभावी मानला जाणारा उपाय म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण करणे. पण हा उपाय करताना घाई करू नका. प्रथम मन शांत करा. होळी समोर उभं राहून डोळे बंद करा आणि आपल्या जीवनातील खरी इच्छा मनामध्ये स्पष्ट करा. यानंतर एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. जप करत असताना प्रत्येक वेळी स्वतःला सकारात्मक प्रकाशाने वेढलेलं अशी कल्पना करा. जप पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हातामध्ये नारळ धरून मनोकामना मनात किंवा हळू आवाजात सांगा आणि मग श्रद्धेने तो नारळ होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करा. असं मानलं जातं की नारळ हे आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. तो अग्नीमध्ये अर्पण करणं म्हणजे स्वतःच्या अडथळ्यांना सोडून देणं. गूळ आणि तूप अर्पण करण्याचा उपाय. होळीच्या अग्नीत गूळ आणि तूप अर्पण करणं देखील शुभ मानलं जातं. गूळ गोडवा आणि संबंधाचं प्रतीक, तूप पवित्रता आणि ऊर्जा. जेव्हा हे अग्नीमध्ये अर्पण केलं जातं तेव्हा जीवनात सौख्य आणि समाधान वाढतं अशी देखील श्रद्धा आहे. अर्पण करताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या जीवनातील कटुता दूर करा आणि गोडवा वाढवा. उपाय क्रमांक 2, 7 प्रदक्षिणा. स्वामी भक्तांनो, अगदी साधा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे होळी भोवती 7 प्रदक्षिणा घालणं. प्रदक्षिणा म्हणजे काय? ती फक्त चालणं नसतं, ती असते समर्पणाची प्रक्रिया. प्रत्येक फेरीसोबत आपण आपली चिंता, भीती आणि अडथळे ईश्वराकडे सोपवत असतो. 7 प्रदक्षिणा घालताना प्रत्येक फेरीमध्ये एक प्रार्थना करा. पहिली मनशांतीसाठी, दुसरी कुटुंब सुखासाठी, तिसरी आरोग्यासाठी, चौथी आर्थिक स्थैर्यासाठी, 5वी यशासाठी, 6वी नकारात्मकतेपासून संरक्षणासाठी आणि 7वी स्वामींच्या कृपेसाठी.
विड्यांच्या पानांचा प्रगती उपाय. जर जीवनात अडथळे येत असतील, कामं पूर्ण होत नसतील, तर हा उपाय केला जातो. 7 विड्यांची पानं घ्या. होळी समोर पूजा करून 7 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर 1 विड्याचं पान अग्नीमध्ये अर्पण करा. असं करताना मनामध्ये म्हणा, माझ्या प्रगतीचे सर्व अडथळे दूर होऊ दे. हा उपाय विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि करिअर प्रगतीसाठी केला जातो. स्वामी भक्तांनो, होळीची रात्र जसजशी गडद होत जाते तसतशी आध्यात्मिक ऊर्जा अधिक जागृत होते, असं अनेक संत आणि साधक सांगतात. ही रात्र फक्त सणाची नसते, ती असते ऊर्जा परिवर्तनाची रात्र. ज्या गोष्टी आपण वर्षभरात मनात साठवून ठेवतो, भीती, दुःख, अपयश, नकारात्मक विचार, त्या सर्वांना सोडून देण्याची ही योग्य वेळ असते. आता जाणून घेऊया पुढचा अत्यंत महत्वाचा उपाय. उपाय क्रमांक 3, आरोग्य प्राप्तीसाठी उपाय. स्वामी भक्तांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर निरोगी असेल तर जीवनातील आनंद अनुभवता येतो. जर घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल किंवा दीर्घकाळ आजार त्रास देत असेल, तर होळीच्या दिवशी हा उपाय श्रद्धेने केला जातो. त्यासाठी लागतील 3 गोष्टी: काळी मिरी, लोभान आणि तूप. या तिन्ही वस्तू एकत्र घ्याव्यात. होळीच्या अग्नीसमोर बसून मन शांत करावं आणि मग सुरू करावा महाशक्तिशाली महामृत्युंजय मंत्राचा जप. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्यू मोक्षी यमामृता. हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. जप करताना अशी भावना ठेवा, जणू दिव्य प्रकाश त्या आजारी व्यक्तीला वेढून घेत आहे. जप पूर्ण झाल्यानंतर काळी मिरी, लोभान आणि तूप होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करावं. असं मानलं जातं की अग्नितत्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन शुद्ध कंपन निर्माण करतं. आजारी व्यक्तीसाठी विशेष उपाय. जर घरातील एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारांनी त्रस्त असेल, तर होलिका दहनाच्या रात्री हा उपाय केला जातो. 1 विड्याचं पान घ्या, 1 गुलाबाचं फूल घ्या आणि काही बत्ताशे घ्या. ही सामग्री त्या व्यक्तीवरून 31 वेळा उतरावी. उतरवताना मनात प्रार्थना करा, स्वामी, या व्यक्तीवरील सर्व दुःख आणि आजार दूर करा. यानंतर ही सर्व सामग्री होळीच्या अग्नीत अर्पण करावी. हा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा अग्नीत समर्पित करण्याची प्रक्रिया मानली जाते. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उपाय. स्वामी भक्तांनो, होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीची थोडी राख घरी आणणं शुभ मानलं जातं. ही राख मुख्य दरवाजाजवळ किंवा अंगणात ठेवावी. यामागची भावना अशी, अग्नीतून निर्माण झालेली शुद्ध ऊर्जा घरात प्रवेश करते. अनेक ठिकाणी ही राख वाईट शक्तींपासून संरक्षण देणारी मानली जाते. राख ठेवताना मनात म्हणा, माझ्या घरात शांतता, आनंद आणि स्वामींची कृपा सदैव राहो. उपाय क्रमांक 4, धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्य. जीवनात आर्थिक अडचणी असतील, पैसे टिकत नसतील, कष्ट असूनही प्रगती होत नसेल, तर होळीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केला जातो. पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. पिंपळ वृक्षाला विष्णू आणि लक्ष्मीचं स्थान दिलं जातं. दिवा लावताना एक मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 108 वेळा जपायचा आहे. जप करताना आर्थिक स्थैर्याची कल्पना करा. तिजोरीसाठी शुभ उपाय. लाल रंग हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो. लाल कापड घ्या. त्यामध्ये 5 गव्हाचे दाणे, 5 सुपाऱ्या त्या बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. ही कृती म्हणजे समृद्धीचं स्वागत करण्याचा संकेत मानला जातो. गोमती चक्र उपाय. होळीच्या अग्नीत 7 गोमती चक्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की जीवनातील अडथळे
आर्थिक अडचणी आणि अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात. अर्पण करताना मनात म्हणा, स्वामी माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा. होळी म्हणजे नव्या सुरुवातीचा संदेश. स्वामी भक्तांनो, होळी आपल्याला शिकवते, जुने दुःख जाळल्याशिवाय नवीन आनंदाला जागा मिळत नाही. होलिका दहन म्हणजे आपल्या आतल्या नकारात्मक विचारांचा अंत आणि रंगपंचमी म्हणजे नवीन जीवनाचे रंग. या दिवशी केलेले उपाय फक्त कर्मकांड नसतात, ते असतात स्वतःशी केलेली सकारात्मक प्रतिज्ञा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. कोणताही उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय शक्तिशाली नसतो, श्रद्धा शक्तिशाली असते. मन शुद्ध असेल, भावना खरी असेल तर छोटी प्रार्थना देखील ईश्वरापर्यंत पोहोचते. कदाचित या वर्षीची होळी तुमच्यासाठी फक्त सण नसेल, ती ठरेल नवीन सुरुवातीची पहिली पायरी. कदाचित या अग्नीसोबत तुमची भीती जळून जाईल आणि उरेल फक्त विश्वास. स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून या होळीला फक्त रंग खेळू नका, मन हलकं करा, प्रार्थना करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव, तुमच्या मनोकामना आणि स्वामींची कृपा अनुभवलेले क्षण आमच्या सोबत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.